देशाची एवढी नाचक्की जगात झाली या शिक्षणाचा आणि या गव्हर्नमेंटनी इतक्या लांब त्यांना घेऊन जाण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार करून हे बिमोड करायचा प्रयत्न केला, अतिशय वाईट आहे. ही वेळ आपल्या मुलांवर आली असती तर आपण काय केलं असतं? या मोदींनी अतिशय घाणेरडेपणा केला देशाच्या बाबतीत. कोणी विचारायला जायला गेला की त्याला देशद्रोही ठरवता, योग्य नाही ना. आपल्या देशात जगातलं नालंदा विद्यापीठ पहिलं कशासाठी ती संस्था ओपन केली असेल आपल्या देशाने, ह्याचं तरी भान पाहिजे होतं त्या मोदीला. कारण शिक्षण नसल्यामुळं हा परिणाम आहे, बाकी काय नाही. छत्रपती शिवाजी पार्कच्या भोवती सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेले काही सिनियर सिटीजन माझ्यासोबत आहे. खरं तर दररोज ते येतात. खरं सर, आज एक मोठं शुभेच्छा देणारं जल्लोष करणारी इथं रॅली सभा होणार आहे. काय वाटतं, कसं पाहता या आंदोलनकडं दिल्लीमध्ये जे झालं होतं? आनंद वाटतो, कारण काय या मुलांना जे यश आलेलं आहे हे आंदोलन करण्यामुळं, त्यांचा स्वार्थ कसलाही नाही आहे. त्यांना शिक्षणात सुधारणा हवी होती. आज आपल्या देशाची एवढी नाचक्की जगात झाली या शिक्षणाचा आणि या गव्हर्नमेंटनी इतक्या लांब त्यांना घेऊन जाण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार करून हे बिमोड करायचा प्रयत्न केला, अतिशय वाईट आहे. हे असं नाही व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते करून आणलं, घडवून आणलं की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी. या मोदींनी अतिशय घाणेरडेपणा केला देशाच्या बाबतीत. जगात नाचक्की केली त्यांनी, जगात नाचक्की केली आपल्या शिक्षणाची. नाही तर आपलं देशाचं शिक्षणाबाबतीत जगात मान होता. आज जर आपण बघितलं म्हणजे उशीर झाला, राजीनामा लवकर घ्यायला पाहिजे होता. राजीनामा लवकर नाही, ज्यावेळेला जंतर मंतरला जाणार डिक्लेअर केलं त्यावेळेस त्यांना सांगायचं होतं आम्ही हे ना हे करतो. जगात एवढी नाचक्की झाली नसती तुमची. आज जगसुद्धा विचार करणार ना शिक्षण संस्थेत. त्यांची जर आपल्या ह्याच्यात आधी बाहेरच्या देशातली मुलं यायची शिक्षणाला, आता ते विचार करणार अरे तिकडे जाऊन म्हणजे शिक्षण काय नाही, पेपर लीक होत आहेत तर जाऊन फायदा काय, काय आपल्याला शिक्षण मिळणार आहे. आपल्या देशात जगातलं नालंदा विद्यापीठ पहिलं, त्या नालंदा विद्यापीठ काय ज्ञान दिलं असेल त्यावेळेला किंवा कशासाठी ती संस्था ओपन केली असेल आपल्या देशाने, ह्याचं तरी भान पाहिजे होतं त्या मोदीला. कारण शिक्षण नसल्यामुळं हा परिणाम आहे, बाकी काय नाही. सर, जर आपण बघितलं तर देशभरात त्याचे मोर्चे निघाले, जिंजीज एकत्र यायला लागले. मुंबईमध्ये सुद्धा बघितलं असेल तुम्हाला. आज शुभेच्छा म्हणजे अर्थातच कुठंतरी हे बघा, प्रोटेस्ट तर व्हायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीला. जर गप्प बसलं तर सगळेजण आपापले अराजकता माजत जाईल. हे माझं प्रांजळ मत आहे. प्रोटेस्ट व्हायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीला, हे एवढंच फक्त मी म्हणू शकतो. तुमच्या घरात सुद्धा मुलं असतील, त्यांचा काय भावना होत्या? आता माझी मुलगी वेल सेटल आहे, त्याच्यामुळे मी तेच म्हणालो, जर आपली ही वेळ आपल्या मुलांवर आली असती तर आपण काय केलं असतं, हा माझा प्रश्न होता स्वतःलाच कदाचित. पण हे जे झालं आहे ते चांगलं झालं, असं काय वाईट नाही आहे. म्हणजे सगळ्यांनाच हे प्रश्न पडतायत खरं. सर, आज शुभेच्छा दिल्या जात आहेत युवकाला, जनजीला, ज्या पद्धतीने त्यांनी हे आंदोलन केलं. तुम्ही कशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा द्याल? त्यांनी केलं ते योग्यच केलं. शेवटी यूथ हा आपल्या देशाची संपत्ती आहे आणि त्यांनी जे केलं ते योग्यच केलेलं आहे, त्याच्यात काही दुमत नाही आहे. आज जर सर इथं बघितलं तर शिवाजी पार्क एवढे पोलीस येतात का? गाड्या येतात इथं एवढे पोलीस? त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटनी ऑलरेडी 144 हे डिक्लेअर केलेलं आहे. जमावबंदीचा आदेश त्यांनी काढलेला आहे, म्हणून एवढा बंदोबस्त लावलेला. त्यांना वाटतं ही मुलं काहीतरी दंगा करतील म्हणून हे आदेश काढलेला आहे ह्यांच्या स्वार्थासाठी. अदरवाईज काय नाही. मला पण काय ह्याच्यात प्रोटेक्शन, माझी मुलं आज वेल सेट आहेत, त्याबद्दल वाद नाही. पण माझा पुतण्या आज कॉम्प्युटर इंजिनियर जाऊन घरी बसला आहे, 1 वर्ष झालं. स्वतः नोकरीसाठी झगडतोय, पण त्याला अजून कुठलीही कंपनी बोलत नाही. तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे? अरे हा रेफ्रेशर आहे, त्याला घेतला तर त्याला एक्सपिरियन्स येणार ना. ते पण तुम्ही सुविधा करत नाही आहे, म्हणजे एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? मग ते करणं योग्यच आहे ह्या मुलांचं. त्यासाठी तुम्हाला जागा केलं पाहिजे. आजपर्यंत तुम्ही प्रश्न विचारूनच दिलेले आहेत, आम्हाला काय होतं आहे किंवा आम्हाला काय अपेक्षित आहे. कोणी विचारायला जायला गेला की त्याला देशद्रोही ठरवता, योग्य नाही ना. अर्थात बाबा, तुम्ही कुठून आले? इथे जे माटुंग्याला राहिला माझं आज शुभेच्छा देणार आहेत, मोर्चा आहे. काय वाटतं तुम्हाला या यंगस्टर्सला, जनजीला, म्हणजे मुलांना बघून? ज्यांनी आपल्या देशासाठी म्हणतात नवजवानची मुलांची जर अशी हानी होती तर कसे जवान येणार, कसं आपल्या देशाचं रक्षण होणार. हे सर्वांनी त्यांच्यासाठी खरंच या मुलांनी जो संघर्ष केला त्यांच्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. हे जण शुभेच्छा देतात माझ्यासोबत. अजून दादा, काय वाटतं कशा पद्धतीने यंगस्टर्स लोकांना शुभेच्छा द्याल? एक आंदोलन उभं केलं आणि कुठंतरी ते अर्थात आपण बघितलं काय परिणाम होता. थेट राजीनामा झालं, ते लीक झालं होतं.
तर ते भविष्यांचा विचार होता ते स्टुडंट्स आणि त्यांच्यासाठी एक मोठं हे झालं. म्हणजे तू कॉंग्रॅच्युलेट करतो त्यांना कसं बद्दल? कॉंग्रॅच्युलेट करतो आणि नक्की काहीतरी वेगळं आणि नक्की काहीतरी चांगलं या पद्धतीने घडेल अशा अपेक्षा आहे आमचं. अर्थात जर आपण बघितलं तर अशा प्रतिक्रिया येत आहेत. आपले मुलं असते तर त्यांनी काय करावं, हे अशा पद्धतीने यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण बघतोय शिवाजी पार्कच्या या परिसरामध्ये जिथं शुभेच्छा देणारा, जल्लोष करणारा हा सगळा मॉब, जेनजीज एकत्र येणार आहे, त्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि अशा पद्धतीने हळूहळू आता हे युवक देखील या ठिकाणी जमायला सुरुवात होती आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.